आहात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज आपण 27व्या रात्रीची गोष्ट वाचणार आहोत. उदार पितृहृदय. आमच्या घरात त्यावेळी गाय व्यायली होती. गाईच्या दुधाचा खरवस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खरवस फार आवडत असे. मी लहान होतो तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खरवस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. श्यामला खरवस पाठवला असता कोणी येणारे जाणारे असते तर, आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, कोणी येणारे जाणारे कशाला, मीच घेऊन जातो. घरच्या गाईचा चिकाचा खरवस, श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील? त्या शेराच्या भांड्यात भरून देईन. ते भांडेच घट्ट खरवसाने भरलेले घेऊन जावे, आई म्हणाली. आईने सुंदर खरवस तयार केला. खरवसाची ती बोगडी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूप झाडी होती. कलमी आंब्याची झाडं होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात, भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूर पारंब्यांचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुलं खेळत असतात. जणू ती वानरेच बनत आणि भराभर उड्या मारीत. मुलं इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होते, कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती, कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचित होती तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी आणि माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्र, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होतं. शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी यासारखी सोपी वृत्त क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्त आहेत. मी एका बाजूस एकटा आणि बाकी सारी मुलं दुसऱ्या बाजूस. तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुलं थट्टेने बालकवी असं म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुलं श्याम, अरे श्याम अशी हाक मारत आली. त्यातील एकजण मला म्हणाला, श्याम, अरे कोणीतरी तुला शोधित आले आहे. आमचा श्याम कुठे आहे अशी चौकशी करत आहेत. इतक्यात माझे वडील माझा शोध घेत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो. वडिलांचा तो कसा तरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलात मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते तरी झकपक पोशाखाचे मात्र कळू लागले होते. 6 कोस चालून आलेल्या पित्याचं प्रेम मला दिसलं नाही. मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतर्दृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रंगरूपावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदय मंदिरातील सत्यदृष्टी दाखवत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटलं पाहिजे. या सर्व बाह्य आकाराच्या आत जो दिव्य आणि भव्य दृष्टी असते तिचं दर्शन मला झालं पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेलं शिक्षण व्यर्थ समजावं. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनाला सुंदरता आणि कोमलता आणणारी वस्तू आहे. 6 कोस वडील चालून आले. का आले? तो खरवस, ती एक खरवसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरं प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल, आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात. हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळालं होतं. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरीब मुलाला खरवस दिला असता तर, एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर, शेजारची मुलं श्यामचीच रूपं यांना का नाही वाटावी?
तमक्या आकाराचा, तमक्या रंगाचा, तमक्या नावाचा असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजित होते, म्हणून थोडे तरी प्रेम मला आज देता येत होते. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्यावेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला न कळत, त्यांनाही न कळत माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल आणि प्रेमळ भावनांची रोपं लावित होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे. ओसाड नाही, वृक्ष भगभगीत नाही. मुलं मला हसतील, ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट, असं म्हणून चिडवतील. याचंच मला वाईट वाटत होतं. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारेजण अहमवेद असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत आणि त्या वेदाचं नाव आहे अहम. सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपलं सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू सारं आपलंच. आपणास म्हणून मोठं होता येत नाही. जो स्वतःच विसरू शकत नाही तो काय प्रेम करणार? वडील म्हणाले, श्याम, तुझ्या आईनं तुला खरवस पाठवलं आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे तो. तू आणि तुझे मित्र खा आणि बोगणी परत द्या. त्यांनी खरवसाची बोगणी माझ्याजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, श्याम, अरे बघत काय बसलास? टाक उरकून. लाजायला काय झालं? या रे मुलांनो, तुम्हीही घ्या. श्यामला एकट्यानं खावयास लाज वाटत असेल. एकट्यानं नाहीतरी नाहीच खाऊ, 4 चौघांना द्यावं. इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. ये रे श्याम, या रे, आपण फन्ना करू, फडशा पाडू, असं तो म्हणाला. आम्ही सारे खरवसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खरवस घेतला नाही. आम्ही देत होतो तर म्हणाले, तुम्हीच खा, मुलांनीच खाण्यात गंमत आहे. आम्ही सारा खरवस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घाण घाण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, झाला रे खाऊन? आण ते भांडे, मी नदीवर घासून घेईन. ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, अभ्यास नीट कर हो, प्रकृतीस जप, गाईचं वस्त्रू चांगलं आहे, पाडा झाला आहे, असं म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती. अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतज्ञ मुलगा आहे असं माझ्या मनात येत होतं. गोष्ट तर होऊन गेली होती, परंतु रुखरुख लागून राहिली होती. 6 कोस केवळ खरवसाची वाटी घेऊन येणारे वडील आणि त्यांना पाठवणारी माझी थोर आई, या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीण भावंडांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन तर त्यानेच थोडे अनऋणी होता येईल, एरवी नाही. मंडळी, खरंच आपले आईवडील आपल्यासाठी किती करतात. तो खरवस द्यायला बिचारे एवढे चालून गेले तिथे, कशाची पर्वा केली नाही. तर आतासुद्धा तुम्ही सगळेजण आपापल्या आईवडिलांना असं विचार करा की ते तुमच्यासाठी किती करतायत. त्यांच्या छोट्या छोट्या कृतीतही ते आपल्यासाठी किती त्याग करतायत त्याचा विचार करा. नक्की म्हणजे मला खूप बरं वाटेल असं जर सगळी मुलं करायला लागली तर. उद्या पुढच्या गोष्टीसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो.